नमो नमः सर्वेभ्यः छात्रेभ्यः। कथमस्ति सर्वे? अधुना वयं दृक्श्राव्यमाध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। हो, मागच्या वेळीचं आपण संस्कृत वर्णमाला शिकले, त्याचा तुम्ही अभ्यास केला असेल. एनीवन कॅन टेल मी प्लीज हाऊ मेनी स्वर इन संस्कृत? ओके, राईट, 13 स्वर. अँड हाऊ मेनी व्यंजनानी? Right, 33. In the swar, dirgha swar, rasva swar and combination swar, there are 3 types. Like that, rasva swar is a, the dirgha swar is a. Rasva swar is a e, the dirgha swar is a e. Rasva swar is a u, the dirgha swar is a u. And after that we saw in the Vyanjanani, there are 5 groups. And each group have a 5 varnas. Ka, cha, ta, ta, pa. Ka group, cha group, ta group, ta group and pa group. And according to that, sh and nya is not included in the 33 Vyanjanani. Why? Because sh and nya is the Sanyuktaksharam. What is the meaning of a Sanyuktaksharam? संयुक्त मीन्स 2 शब्दांच्या संयोगाने बनलेला वर्ण. ते आपण बघूया कोणते ते 2 शब्द आहेत एकदा. ओके, तर आपल्याला बघायचं कोणत्या कोणत्या द्वे म्हणजे 2 वर्णांच्या मदतीने क प्लस श इज इक्वल टू क्ष अँड ज प्लस न्य इक्वल टू न्य. या 2 वर्णांच्या ह्याच्याने संयुक्त अक्षरम श आणि न्य बनला आहे. समजलं? अंडरस्टँड? आता आपण पुढचं बघणार आहोत की हे संस्कृत लिहिताना आणि वाचताना कोणते नियम अपेक्षित आहे, की आपण कुठे स्वर आला पाहिजे, कुठे हलंत आला पाहिजे, कुठे आवाजामध्ये चढवता पाहिजे, व्हॉइस मॉड्युलेशन कुठे हवं आहे. हे सगळं संस्कृत ही अशी भाषा आहे, त्याचा आपण अभ्यास केला, त्याच्या प्रोनाऊन्सिएशनने आपल्या बाकीच्या भाषांचे उच्चार खूप स्पष्ट होतात. ओके, असा ना संस्कृतचा जो मातृशब्द आहे म्हणजे मदर, म्हणजे इंग्लिशमध्ये जो मदर शब्द आहे तो मातृपासून बनला आहे. फादर शब्द जो आहे तो पितृपासून बनलेला आहे. पितृ म्हणजे फादर. अँड स्वश्रू जो शब्द आहे त्यापासून बनला आहे सिस्टर. अँड भ्रातृपासून ब्रदर. ओके, अंडरस्टँड? आता आपण बघायचं आहे की कोणते कोणते नियम या संस्कृत भाषेचे आहेत. तुम्ही हे सगळे नियम तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. व्हिडिओ चालू असताना तुम्ही व्हिडिओ स्टॉप करू शकता आणि नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, व्हिडिओ बघत असताना जवळ तुमच्याकडे लेखन पुस्तिका आणि लेखनी ह्या दोन्ही ठेवा. जे आता आपण शिकतोय ते टेक्स्टबुकमध्ये अवेलेबल नाही, त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे, पण तुमच्या भाषेशी रिलेटेड आहे, तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड आहे. अंडरस्टँड? तर आपण बघितलेलं रायटिंग ऑफ अनुस्वार, त्याच्यामध्ये अंक शब्द बघितला. नंतर आपण बघितलं पंच शब्द कसा लिहितात. नंतर आपण बघितलं कंटक शब्द कसा लिहितात. त्याच्यानंतर आपण बघितलं दंत शब्द कसा लिहितात. ओके, त्यानंतर आपण बघितलं कंप शब्द कसे लिहितात. आता आपण पुढचं बघणार आहोत ह्याच्या. तर बी ए म्हणते आपलं रायटिंग ऑफ अनुस्वार. आता रायटिंग ऑफ अनुस्वार, जर एंडिंगला अनुस्वार आला तर आपण कसं लिहायचं? तर नियम असा आहे की एंडिंगला जर अनुस्वार आला तर आपण कसं लिहायचं? तर लिहायचं म ॲट द एंड ऑफ द वर्ड. तर एंडिंगला जर अनुस्वार आला तर आपल्याला म लिहायचे एंड ऑफ द वर्ड. जर शब्दाच्या शेवटी अनुस्वार आला तर आपण जे मगाशी जे अनुस्वाराचे नियम बघितले ते कशाशी रिलेटेड होते? ते जेव्हा अनुस्वार मध्ये आला तर, जसं उदाहरणार्थ कंटक, तर क वरती अनुस्वार होता बाळांनो, की कम वरती अनुस्वार होता, कंटकम असं नव्हतं, कंटक. अंडरस्टँड?
पण हाच कंटक शब्द कंटकम जर आपल्याला लिहायचा असेल तर आपण कसा लिहिणार? तेव्हा अनुस्वार कसा लिहायचा? काय बाकीचा अनुनासिक यूज करायचं आहे? नाही. तर एंडिंगला आपण म हलंत करून लिहायचं आहे. तर बघा तुम्ही, अनुस्वार इज अ शोन बाय डॉट if it is followed by consonants, so not belonging to the 5 consonants classes, that is y, r, l, v, sh, sh, s, h. तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात की क, छ, ट, त, प हे ग्रुप्स आहेत आणि त्या प्रत्येक ग्रुपच्या शेवटी जो वर्ण आहे ण्य, ण्य, न, म जे वर्ड आहेत, ओके, ते जर त्या अनुनासिकाचा उपयोग आपण अनुस्वार म्हणून करतो. ओके, तर जर ते त्या ग्रुपमधले शब्द येतात, जसं कंटकमधला क, तो क ग्रुपमध्ये येतो. पण जे शब्द म्हणजे जी मुळाक्षर, जे वर्ण कुठल्याही ग्रुपमध्ये नाही आणि त्यांच्यावरती अनुस्वार आला तर आपण कसं लिहायचं ते आपण बघायचं आहे. ओके, तर फॉर एक्झाम्पल अंश. आता अंशमधला श जो वर्ड आहे, ओके, त्याला तुम्ही मराठी म्हणता शहामृगाचा. तो श जो वर्ड आहे बघा, कुठल्याही ग्रुपमध्ये नाही. ओके, म्हणजे अनुस्वारानंतर श आलेला आहे. तर तो लिहिताना आपण डॉट टाकायचा आहे. वरती अनुस्वार म्हणजे असं टिंब द्यायचं आहे. ओके, त्यासाठी कोणताही नियम नाही. जेव्हा कुठलाही ग्रुपमधला वर्ण येतो तेव्हा. विद्यार्थ्यांना संबंध तुम्हाला मी काय बोलते. नंतर आहे सिंह. सिंह शब्द लिहिताना याच्यातला जो ह आहे, स माहीत तुम्हाला ग्रुपमध्ये, पण आपल्याला दुसरा वर्ड बघायचा आहे. अनुस्वाराच्या नंतर जो वर्ण आहे तो वर्ण कुठल्या ग्रुपमध्ये असणं आहे हे निश्चित आहे. जर ह आला, ह बघा इकडे आहे लिहिलेला की तो कोणत्याही ग्रुपमध्ये नाही आहे, ते स्वतंत्र आहे. जर असा ह आला तर आपल्याला सीवर डॉट द्यायचं. सिंह, सिंह, सिंह असं काही लिहायचं नाही आहे, अनुनासिक यूज करायचं नाही आहे. देन हंस. आता हंस जो वर्ड आहे तो जो आहे तो ह्याच्यामध्ये आहे, कोणत्याही ग्रुपमध्ये नाही आहे. तो सुद्धा लिहिताना ह वरती तुम्हाला अनुस्वार द्यायचा आहे. त्याच्यासाठी कोणताही नियम फॉलो करायचा नाही आहे. अंडरस्टँड? समजलं? हे कुठच्यासाठी येतं? जे आहे य, र, ल, व, श, श, स, ह यांच्यासाठी. क ग्रुप, च ग्रुप, ट ग्रुप, त ग्रुप आणि प ग्रुपसाठी हा नियम लागू होत नाही. त्याच्यासाठी जो नियम लागू होतो हा मागच्या वेळी बघितला, त्या उदाहरणार्थ कंटक, दंत यांच्या उदाहरणातून. पुढचं बघू आपण. वेन टू रायटिंग म और अनुस्वार कसं लिहायचं. वेन म इज द लास्ट लेटर इन द वर्ड. जर म लास्ट लेटर असेल शब्दामध्ये ऑफ अ सेंटेन्समध्ये, इट शुड बी रिटन ॲज अ म. तेव्हा तुम्हाला असं म लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, नमामि शारदाम देवी वीणा पुस्तक धारिणी. बघा मी ते हायलाईट केलेलं आहे मला. धारिणी, नी वरती अनुस्वार आहे पण हा शेवटी येतो म्हणून आपल्याला असं म हलंत करून यायचं आहे. आता एक्झॅक्टली मगासून मी हलंत करते म्हणजे काय, वाक्याच्या शेवटी जे आपण म लिहितो तर खाली असं आपण पाय मोडल्यासारखं लिहितो, त्याला काय म्हणतात, हलंत. काय म्हणतात? रिपीट इट अगेन मी आफ्टर मी. हलंत. अंडरस्टँड? देन इफ देर इज अ वोवेल फॉलोविंग म, the म कॅन बी रिटन. ओके, अंडरस्टँड? आता काय, जर गीतम आकर्णयामी या शब्दामध्ये त वरती अनुस्वार पाहिजे, कारण त्यांनी सांगितलं शब्दाच्या शेवटी जर अनुस्वार असेल की म लिहिणं अपेक्षित आहे. पण हे जे आहे हे सेंटेन्समध्ये लिहिताना गीतम नंतर कोणतं तरी सेंटेन्स आहे, म्हणजे कोणतं तरी शब्द आहे. ओके, कोणता तरी शब्द आहे. ओके, तर आकर्णयामी हा शब्द आहे. तर आपण म असा हलंत करून का लिहिला, कारण की आ इथे वोवेल आहे. जेव्हा अनुस्वारानंतर स्वर येतो म्हणजे गीतम
त वरती अनुस्वार. त्यानंतर स्वर आला आकर्णयामी. अनुस्वारानंतर जेव्हा स्वर येतो तेव्हा तुम्हाला काय करायचे, गीतम त वरती डॉट द्यायचा नाही, तर काय करायचे, म हलंत लिहायचा आहे. हा खूप इम्पॉर्टंट नियम आहे, लक्षात घ्या. जेव्हा अनुस्वारानंतर स्वर येतो, स्वर म्हणजे वोवेल, जेव्हा स्वर येतो तेव्हा तुम्हाला काय करायचे, म काय करायचे, हलंत लिहायचा आहे असा. अंडरस्टँड. म हलंत लिहायचा आहे जेव्हा स्वर येतो तेव्हा. ओके. जर दुसरं बघा उदाहरण, नेतुम इच्छती. आता याच्या वाक्यामध्ये, या ज्या वाक्यामध्ये बघा, नेतुम तू वरती अनुस्वार पाहिजे, पण आपण म हलंत का लिहिला, कारण इच्छती काय आहे, वोवेल आहे, स्वर आहे. अ आ इ हे स्वर जे आहे 13 स्वर, त्या 13 स्वरांपैकी जर अनुस्वारानंतर तो आला, वेगवेगळं येणार. ओके. तेव्हा आपण काय करायचं, म जो आहे तो हलंत लिहायचा. अंडरस्टँड. म काय आहे करायचा, तो हलंत लिहायचा. कळलं. आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण दिलं आहे की तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला, की जर मिसने सांगितलं आहे की गीतम आकर्णयामी, स्वर आलं तर आम्ही म हलंत लिहायचा, तर व्यंजनार्थ काय करायचं. आता बघा, या ज्या सेंटेन्समध्ये गीतम गायती, याच्यामध्ये गायतीमध्ये कुठलं व्यंजन आहे, ग. आता जेव्हा असं व्यंजन येतं तर तुम्हाला म हलंत लिहायचा नाही, तुम्हाला काय करायचं आहे, त वरती अनुस्वार द्यायचा आहे. कधी, जेव्हा व्यंजन येतं तेव्हा म हलंत लिहायचा नाही. तर काय करायचं तुम्हाला, म वरती काय द्यायचं, अनुस्वार द्यायचा, त वरती अनुस्वार द्यायचा आहे. अंडरस्टँड. अजून एक उदाहरण बघा, पुस्तकम पठती. तर पुस्तकम पठतीमध्ये क वरती मी ते अनुस्वार का दिलेला आहे, कारण प जे आहे हे व्यंजन आलेलं आहे. तर मी असं लिहिलं का पुस्तकम, असं नाही लिहिलं, कारण की प काय आलेलं आहे, व्यंजन आलेलं आहे. व्यंजन जेव्हा येतो आपण काय करतो, अनुस्वार देतो. अंडरस्टँड. समजले मी काय सांगितलं आहे. ओके. परत एकदा बघायचं आहे का आपण, थांबा. ओके. पहिले काय सांगितलं नियम, म हलंत कसा लिहायचा. ओके. वेन म इज द लास्ट लेटर इन द वर्ड ऑफ अ सेंटेन्स इट शुड बी रिटन ॲज म. जेव्हा शेवटी असेल तर तुम्हाला म हलंत लिहायचं आहे, हे फिक्स आहे. जेव्हा शेवटी असेल तेव्हा. आता या सेंटेन्समध्ये नमामि शारदाम देवी वीणा पुस्तकधारण, म जो आहे शेवटी आहे. पण अकॉर्डिंग टू दॅट बघा, शारदांवरती अनुस्वार आहे, पण ड इकडे काय झालेलं आहे, द जो आहे तो व्यंजन आलेला आहे, म्हणून त्याने दावरती अनुस्वार दिला आहे. दा हलंत लिहिलं, दा नंतर म हलंत लिहिलं आहे का, नाही. ओके. अंडरस्टँड. त्याच्यात आपण बघितलं होतं की अनुस्वार इज अ शोवन बाय डॉट इफ इट इज फॉलोड बाय कॉन्सनंट्स नॉट बिलॉंगिंग टू द 5 कॉन्सनंट्स क्लासेस. अनुस्वार आपण डॉटने शो करायचा कधी, जेव्हा 5 जे क छ ट त प हे ग्रुप नसतील तेव्हा. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं अंश, सिंह आणि हंस. ओके. म्हणजे क छ ट त प हे सोडून जर दुसरे ग्रुपमधले म्हणजे य र ल व श स हे ह्याच्यापैकी कुठलेही, हे लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्यापैकी कुठलेही व्यंजन आलं असता तुम्हाला अशा प्रकारे अनुस्वार करून लिहायचं आहे. त्याच्यासाठी कुठलंही अनुनासिक यूज करायचं नाही आहे. समजलं. ओके. नंतर बघा, आता आपण प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं. ओके. उदाहरणार्थ जर आपण कुठे हे करतो, म्हणजे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतो, एलोक्युशनमध्ये भाग घेतो, मराठी किंवा हिंदी असं कुठल्याही, तर आपल्याला व्हॉईस प्रोनाऊन्सिएशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, की आवाजामध्ये चढ उतार. ओके. जर शब्द शॉर्ट असला तर कसा उच्चार केला पाहिजे, जर जोड शब्द असला तर कसा उच्चार केला पाहिजे. ओके. हे खूप इम्पॉर्टंट थिंग आहे. आपण असं बोलताना नॉर्मली बोलतो. ओके. पण जेव्हा आपण कुठे असं भाषण करतो किंवा एलोक्युशनमध्ये पार्टिसिपेट करतो,
तर कसं हवं आहे, तर त्यात एक नियम आहे की संस्कृतमध्ये मी प्रोनाऊन्सिएशन कसं कराल. द लॉंग अँड शॉर्ट वोवेल शुड बी प्रोनाऊन्स्ड क्लिअरली. लॉंग आणि शॉर्ट म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ वोवेल आपण जर बघितलं की लॉंग ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये अ, तर लॉंगमध्ये काय आ, तर आ आपण जोर देतो. ई, तर लॉंगमध्ये ई. ओके, तर हे लॉंग आणि शॉर्ट असं प्रोनाऊन्स करेक्टली केलं पाहिजे. आपण असं ई ई करतो, पण आपण जेव्हा नॉर्मली जर तुम्ही असं कुठल्याही संस्कृतीमध्ये उदाहरणार्थ आपल्याकडे गीता अध्याय स्पर्धा होते इंटरस्कूल कॉम्पिटिशनमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा जर उकार मोठा असेल तर त्याच्यावरती जोर देणं गरजेचं आहे, किंवा ई मोठी असेल तर त्याच्यावरती जोर देणं गरजेचं आहे. ओके, करेक्टली अकॉर्डिंग टू देअर रायटिंग. वर्ड्स इन एंडिंग इन द वोवेल अँड दोज एंडिंग इन अ कन्सोनंट्स शुड बी प्रोनाऊन्स्ड विथ एव्हरी केअर. ओके, बरोबर केअरफुली तुम्हाला त्याचं प्रोनाऊन्सिएशन करायचं आहे. जर वर्ड एंडिंग इन वोवेल अँड दोज एंडिंग इन कन्सोनंट शुड बी प्रोनाऊन्स विथ व्हेरी केअर. अंडरस्टँड. आता बघा न. आता हा जो न आहे, आपण जेवढे क टू न्य सगळी मुळाक्षरं बघतो. ओके, उदाहरणार्थ तर आपण समजा आपल्याला क लिहायचं असेल तर आपण क असं मी लिहिलं होतं. का लिहिलं होतं, कारण की क मध्ये जर आपण क प्लस अ इक्वल टू क होतं, तसं न कसं तयार होतं, न प्लस अ इक्वल टू न. तर मी असं म्हणणार का न प्लस अ, न इज इक्वल टू न प्लस अ, नाही, रॉंग. न इज इक्वल टू न प्लस अ. ओके, शॉर्ट हे करा, न पूर्ण बोलायचं नाही, न असं. ओके, देन फॉर एक्झाम्पल देवान. मी देवान बोलली का, नाही, देवान, कारण न इज अ कन्सोनंट्स नॉट प्रोनाऊन्स कम्प्लिटली. देवान. ओके, अकॉर्डिंग टू सेकंड वर्ड सी, देवेन. तर मी न पूर्ण बोले ना, देवेन, देवेन असं बोलली का, नाही, देवेन. न विथ ओवेल प्रोनाऊन्स कम्प्लिटली. ओके, जर न अर्धा असेल तर आपल्याला पूर्णपणे प्रोनाऊन्स करायचं नाही आहे, कारण की ते विदाऊट वोवेल आहे. पण देवेनमध्ये बघा इकडे विथ ओवेल आहे, न प्लस अ. ओके, हा जो न प्लस अ जो आहे हो इक्वल टू न झालेला आहे. अंडरस्टँड. म्हणून प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, देवान आणि देवेन. समजलं तुम्हाला, कळलं. आता दुसरी गोष्ट म्हणजे साईन. ही जी साईन आहे याला म्हणतात विसर्ग, 2 डॉट. संस्कृतमध्ये या विसर्गाचं खूप महत्त्व आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, इज फॉलोड अ वर्ड इज कॉल्ड विसर्ग. त्याला आपण म्हणतो विसर्ग. जसं तुम्ही मराठीमध्ये दुःख लिहितात तर दू नंतर 2 विसर्ग असतात, असे डॉट, दुःख. ओके, इट इज प्रोनाऊन्स लाईक ह. आपण दुःख असं, आपल्याला ह सारखं या विसर्गाचं प्रोनाऊन्सिएशन करायचं. सारखं ह सारखं. कसं, देव ह. कसं, देव ह. ह. माला हा. नदी ही. भानू. ओके, आता देव या शब्दामध्ये एंडिंग इन काय अ आहे इकडे, देव ह. त्या देवाला वला काना नाही आहे, मात्रा नाही आहे, म्हणून मी देव ह. माला हा. ला काय आहे, आकारांत आहे, एंडिंग इन आ. त्याला लाला काय मात्रा आहे, म्हणून ला हा. माला हा. नदी ही का प्रोनाऊन्स केलं मी, कारण नदीनंतर ही जे आहे काय आहे, इकारांत आहे, नदी ही. ओके, अँड भानू.
आता ऊ जो आहे काय आहे, उकारांत आहे आणि त्यामध्ये विसर्ग आहे, म्हणून भानू उकारांत हू, भानू हू. नदीही, मालाहा, देवह. अंडरस्टँड? समजलं? पितुहू, मातुहू. जसं असं असेल तर घटीही. ओके, अंडरस्टँड? समज तुम्हाला मी काय सांगितलं ते. तर होप तुम्हाला सगळे नियम हे कळले असते. अंडरस्टँड? की कसे कसे काय करायचं. एकदा आपण परत रिवाईज करायचं थोडंसं प्लीज, म्हणजे तुम्हाला अजून कळेल. तर परत आपण रिवाईज करता बघायचं की अनुस्वार लिहिताना कसं लिहायचं. रायटिंग ऑफ अनुस्वार. जर ग्रुपमधले शब्द नसतील तर, म्हणजे य, र, ल, व, श, श, ह, स, ह यांच्यापैकी शब्द असते ते लिहिताना आपण अनुस्वारावरती काय द्यायचं, डॉट द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल अंश, सिंह आणि हंस. ओके, ओव्हर डॉट अंश, सिंह, हंस. कारण की श, ह आणि स हे कोणत्याही ग्रुपमधले नाही आहेत. क, च, ट, त, प हे 5 ग्रुप आहे. एवढं मला मी ते ग्रुप दाखवते, तुम्हाला तुम्ही जरा कन्फ्यूज नाही होणार कोणते कोणते ग्रुप आहेत ते. बघा, हे 5 ग्रुप्स आहेत. त्याच्यामध्ये क ग्रुप, च ग्रुप, ट ग्रुप, त ग्रुप आणि प ग्रुप आपण बघितलं होतं. जर क ग्रुपमधले हे आपण हे जे शब्द आहे सगळे अनुनासिक म्हणून यूज करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त हे जे खाली शब्द आहे, हे जे खाली शब्द आहे त्याच्या व्यतिरिक्त श, श, स, य, र, ल, व, ह हे जर शब्द आले म्हणजे याच्यामध्ये शब्दांमध्ये आणि अनुस्वार आला तर आपण काय करायचं, त्यासाठी तो नियम लागू होतो की वरती आपल्याला डॉट द्यायचा आहे. जसं अंश, श इकडे आला, सिंह, ह इथे आला. ओके, असे जर शब्द आले तर आपण काय करायचं, डॉट द्यायचा. कळलं तुम्हाला? त्याचबरोबर आपण बघितलं की लास्टला म असेल तर आपल्याला म हलंत लिहायचं. इकडे बघितलं शारदाम देवी, नमामि शारदाम देवी वीणा पुस्तक धारिणीम. अंडरस्टँड? मध्ये असेल तर आपण डॉट देतो, पण शेवटी असेल तर आपण म हलंत लिहितो. आता हलंत म्हणजे काय, हे जिथे पाय मोडलेला आहे या शब्दाला असं त्याला म्हणतात हलंत. नंतर आपण पाहिलं की जर वोवेल आला म्हणजे स्वर आला तर आपल्याला म हलंत लिहायचं आहे. उदाहरणार्थ गीतम अकर्णयामी आणि नेथुम इच्छते. आणि समजा स्वर नाही आला आणि व्यंजन आलं तर आपल्याला डॉट द्यायचं. असं गीतम गायती, ग स्वर नाही आहे, क व्यंजन आहे. पुस्तकम पठती, क वरती अनुस्वार. ओके, पुस्तकम पठती. अंडरस्टँड? क वरती अनुस्वार, कारण की प जे आहे हे काय आहे, प जे आहे ते आहे व्यंजन. ओके, नंतर आपण लॉंग आणि शॉर्ट वोवेल कसं प्रोनाऊन्स करायचं आपण बघितलं. क्लिअरली प्रोनाऊन्स करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की न जो तयार होतो, न प्लस अने तयार होतो. जर देवान तर देवान बोलायचं, देवा न नाही बोलायचं. देवेन न पूर्ण बोलायचं, कारण की न इथे पूर्ण आहे. अंडरस्टँड? आणि नंतर बघितलं आपण विसर्ग इज प्रोनाऊन्स लाईक ह. ह सारखं प्रोनाऊन्स करायचं आहे. जसं लाईक दॅट की देव ह, वी हॅव टू प्रोनाऊन्स लाईक ह. माला हा, समजलं? अंडरस्टँड? नदीही. ओके, अँड भानोह. ओके, अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? वी हॅव टू प्रोनाऊन्स विसर्ग लाईक ह. देवह, मालाहा, नदीही, भानोह. अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? ओके, आता आपलं सेशन मी इथेच संपवते. पुढच्या वेळी आपण नक्की भेटू काहीतरी वेगळं शिकण्यासाठी. जेवढा आपल्याला तुम्ही नियम तुम्हाला सांगितले नोट डाऊन करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे वाचायचं आहे, तुम्ही लक्षात राहतील. पाठांतर नाही करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आजचं सेशन मी इथे संपवते. पुष्कळ धन्यवाद.